टीम हमें मिल चुकी है जो खेलेगी फाइनल इस वीपीएल सीजन 5 का। अब दूसरी टीम कौन होगी? दो हमें उम्मीदवार है, एक तो है सायरा स्पोर्ट्स वशेनी और दूसरे डीएक्स स्पोर्ट्स वशेनी। पहली गेंद बॉलर की ओर से सागर होंगे पहले बॉलर। स्ट्राइकर बॉलर मैडी पाटिल, जिन्होंने पहली ओवर थमाई है सागर को, विश्वास जताया है कि आप ही है हमारे स्ट्राइकर बॉलर, आप ही शुरू करेंगे इस मैच को। और सायरा स्पोर्ट्स की ओर से उनके कप्तान जितेश पाटिल और दूसरे साइड से पहली गेंद ये लेग साइड में उड़ा दिया, ये मिस फील्डिंग से मिलेगा 1 रन। अब स्ट्राइक पर होंगे प्रज्वल, माफ कीजिएगा उदय, एक अनीश और दूसरी साइड में दोनों प्लेयर का मेरे से गलती से दूसरा नाम हो गया, तो वो सलामी जोड़ी होगी अनीश पाटिल और उदय की। दूसरी गेंद लेकर सागर आएंगे, राइट आर्म ओवर द विकेट, सामने की तरफ घुमाने की कोशिश की है, छक्का मारने की कोशिश थी, एक बड़ा शॉट लगाने की कोशिश थी कि अच्छी शुरुआत दी। याच दरम्यान केलवणे गावचे सुपुत्र अर्थात प्रसिद्ध कमेंटेटर अर्णव ठाकूर यांच्या वतीनं वशिनी प्रीमियर लीग करता खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, धन्यवाद। तो फिर से चलते हैं मैदान की ओर, वापस से लेग साइड में घुमा दिया है छक्का। ये क्या ये बाउंड्री हो सकती है? नहीं, 2 रन से संतुष्ट रहना पड़ेगा मेरे हिसाब से। ये नो मैंस लैंड में गिरी गेंद और ये अच्छी गेंदबाजी हमें देखने को मिल रही है। 3 गेंदों में मात्र 3 रन दिए हैं। अब वापस से स्ट्राइक पर उदय होंगे, पहले मैच के हीरो थे और लास्ट मैच के भी हीरो यही दोनों। भले ही वो दूसरा मैच ये हारे थे पर वापस से खुद को सिद्ध किया है दोनों ने। वापस से चौथी गेंद लेकर सागर स्टेप आउट करके कवर्स के उधर उड़ा दिया है और ये मिलेगा चौका। अच्छा शॉट, यहाँ पे ऊपर उड़ाने की कोई जरूरत नहीं थी, इसलिए डाउन द ग्राउंड। यहाँ पर वापस से उदय एक चौका मार के सिद्ध किया है खुद को कि भले ही शेर थोड़े देर के लिए, क्या बात है, ये ऊपर से उड़ा दिया है छक्का यहाँ पर उदय पाटिल ने। ये गेंद फंस चुकी थी, जो स्टेज है उसके ऊपर जो कपड़ा बंधा हुआ है उस पे, और चलते हैं मैदान की ओर। तो वहां से हम विषय हटाते हैं। उदय पाटिल की क्या इनिंग देख रही है। पहली गेंद पे चौका मारा कवर्स की ओर और दूसरी गेंद पे स्वीप करके छक्का, वापस से स्टेप आउट। यहाँ पे विकेट का चांस और ये उदय पाटिल का विकेट। बड़ी मछली फंसी है जाल में, सागर ने फंसा दिया है उदय पाटिल को। इस ओवर की समाप्ति पर सायरा स्पोर्ट्स धन्यवाद मेरे साथी छोटे श्लोक जी, आपका धन्यवाद। तो हमारी आगे की धरोहर है, हमारी जो
कमियां आप ही पूरी कर सकते हैं। तो मैच का दूसरा ओवर जारी है, खेलने के लिए तैयार अनिश और सचिन। पहली ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर हुआ है 13 पे 1 विकेट, जो कि उदय आउट होकर वापस फील्ड में जा चुके हैं। आखिरी गेंद पर सागर ने उदय को फंसाया। अक्षय जो कि राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे अनिश के लिए। अक्षय की अगली गेंद अनिश के लिए फुल टॉस गेंद थी, गेंद बल्ले पे आई नहीं। 1 रन मिला है, जो कि गेंद स्लिप पॉइंट की दिशा में चली गई है। 1 रन मिला है टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 14। लेग बाय का इशारा अंपायर महेश जोशी का है, तो 1 रन मिला है टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 1 विकेट की नुकसान पे 14। मैं दूसरा सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही बेहतरीन। पहले मुकाबला आपने देखा, पुष्कर की बल्लेबाजी देखी, और यहाँ दूसरा सेमीफाइनल का मुकाबला अक्षय टू सचिन। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, पूरी तरह से बीट हो गए सचिन। गेंद बल्ले पे आई नहीं, रन बनने का कोई संभव नहीं। विकेट कीपर ने अपना काम बाखूबी निभाया। फिर एक बार धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर अक्षय राइट हैंड राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। सचिन के लिए काफी नामचीन गेंदबाज है अक्षय, जिन्होंने आरसीसी के लिए बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की थी। ये गेंद ऊपर उठी है, कैच हो सकता है, नीचे खिलाड़ी को मौजूद है, और इसके साथ सचिन के बारी का अंत हो गया। सचिन जो कि आउट होकर वापस फील्ड में जा चुके हैं बिना कोई रन बनाए। धन्यवाद डीजे। तो अभी जो जिम्मेदारी है ये वो 2 भाई के ऊपर है। ये दोनों भाई काफी तबाही कर सकते हैं, लेकिन फिर भी सायरा स्पोर्ट जो कि संकट में गिर चुकी, अक्षय ने विकेट लिया है। ये गेंद फिर एक बार लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर महेश जोशी ने अपनी बाहें फैला दी, तो वाइड बॉल का इशारा आ गया। 1 रन मिला है टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 15। मैच का दूसरा ओवर जारी है, और मेरे ख्याल से यहाँ कोई रन सेफ नहीं हो सकते हैं। अभी पहले 65 रन बनाए थे, फिर आखिरी गेंद तक मुकाबला चला गया। इसके बाद 46 रन बने थे, और वो तो 11 गेंदों में पूरे कर दिए। फिर एक बार उठा के खेला है, बहुत ही बेहतरीन शॉट जितेश के बल्ले से आने वाला। मैं तो पहले ही बता चुका था कि ये 2 भाई दोनों तबाही है, अगर खेलेंगे आखिर तक। मुश्किल कामों को नामुमकिन बनाने के लिए ये दोनों भाई तैयार है। फिर एक बार अक्षय राइट हैंड राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। एक बार फिर घुमा के खेला, 1 रन दौड़ के पूरा कर दिया है। दूसरा रन हो सकता है, जी नहीं, मना कर दिया है। वहां अनिश ने 1 रन मिला है टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 22। 22 पर लॉस ऑफ 2 विकेट, जो कि मैच का दूसरा ओवर जारी है। अक्षय डाल रहे हैं, अभी भी कुछ गेंदे शेष है, यानी कि 12-13 गेंदे तो शेष है, और खेलना है तो ये 2 भाई को खेलना होगा। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं दोनों, जितेश और अनिश यादव पाटिल के दोनों सुपुत्र है। ये गेंद फिर एक बार उठा के खेला है, देख रहे हैं गेंद बाउंड्री लाइन के बाहर, बहुत ही बाहर गई है, कम से कम 30। धन्यवाद डीजे मास्टर। तो अभी जल पानी चल रहा है, जहाँ ड्रिंक्स का वक्त हो चुका है। तो थोड़े पिछले मैच के बारे में मैं बताऊंगा। मेरे साथ बैठे हैं मेरे एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज। क्या जीवित मात्रे को वो डालना चाहिए था? जी नहीं, मेरे ख्याल से मैं ही जवाब दे रहा हूँ कि मयूर को ही वो डालना चाहिए था। एक रेगुलर बॉलर को ही वो डालना था। जीवित मात्रे का काम है बल्लेबाजी करना,
उनको तो वो डालना नहीं चाहिए था। कुल मिलाकर 34 रन बटोर दिए इस ओवर में, तो मैच की हवा ही निकल गई और इसमें हार भी गई है टीम। फिर एक बार तो मैंने एक ही ओवर का चांस मांगा था मेरे छोटे साथी से, तो मैं फिर एक बार ले चलता हूं श्लोक के पास। थैंक यू शशिकांत सर। तो वापिस से चलते हैं मैदान की ओर। अगले गेंदबाज ये लेग साइड में घुमा दिया है, क्या ये छक्का हो सकता है? और जी हाँ, ये कमाल का छक्का पुल शॉट के साथ अनिश जितेश के बल्ले से। तो कमाल का छक्का मैडी पाटिल के ओवर में। ये दूसरी गेंद पे मिलेगा सिंगल, और दूसरी गेंद पे सिंगल के साथ ही संतुष्ट रहना पड़ेगा। अब स्ट्राइक पे दूसरे भाई अनीश। जैसे कि शशिकांत सर ने कहा था कि ये दोनों भाई दोनों तबाही है, और वैसे ही ये सिद्ध कर दिया है दोनों ने कि दोनों भाई तबाही है। मैडी पाटिल की तीसरी गेंद, ये वापस से स्वीप शॉट खेलने की कोशिश में डॉट हो चुके हैं। ये मेरे हिसाब से स्ट्रेट ही खेलना चाहिए, गेंद पीछे खेलने जैसी नहीं थी। लगी थी ये, वरना ये छोटे हवा का रुख देखकर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज। तो ये हवा का रुख देख रहे तो मेरे हिसाब से सही है। मैडी मात्र अपनी चौथी गेंद लेकर आएंगे अनिश के लिए। यहाँ पे वापस से पुल शॉट की कोशिश, और ये चौका। पुल शॉट की कोशिश नहीं, ये कामयाब रही है डीजे। तो ये जितेश पाटिल कह रहे थे मैं शेर, तो अनीश भी कह रहे हैं मैं भी सवा शेर। वापस से घुमाने की कोशिश, क्या ये आउट होगा? जी हाँ, अनीश पाटिल को जाना होगा पवेलियन में। यहाँ पर मैडी पाटिल खुश होंगे, कप्तान इस टीम के। नए बल्लेबाज आएंगे क्रीज पे। प्रज्वल। छोटे, आपने देखा कि महेश जोशी की उंगली उठने से पहले ही अनिश ग्राउंड छोड़ के चले गए थे। ऐसा खिलाड़ी होना चाहिए। तो मैडी पाटिल लेके आएंगे अपनी आखिरी गेंद। ये वापस से लेग साइड में घुमा दिया। ये दूसरा, ये कैच ड्रॉप, मिस फील्डिंग। अगर ऐसे खराब फील्डिंग करते रहे आप तो ये मैच हारना आपका निश्चित है डीजे। प्रज्वल भी जा सकते थे बाहर पहली ही गेंद पे। 43 रन हो चुके हैं 3 विकेट के नुकसान पर। इस पिछले ओवर में बहुत रन खा लिए मैडी ने, यहाँ पर 15 रन खा लिए। और जो मेन बॉलर है वो, अगर कोई साइड बॉलर खाता तो वो कोई नहीं, 15 रन खुद कप्तान और मेन बॉलर ने खाए हैं। तो ये बहुत खराब बात होगी। और अगले गेंदबाज होंगे डेक्स की ओर से, और आखिरी ओवर लेकर आएंगे रोहित।
स्ट्राइक पर कप्तान जितेश होंगे, जितेश वर्सेस रोहित, रोहित वर्सेस जितेश। ये अगर ऐसी मिस फील्डिंग करते रहेंगे ना, तो जैसे कि मैंने कहा कि हारना आपका निश्चित हो जाएगा। कहते हैं ये डायलॉग किसी महान पुरुष ने ही कहा होगा, कैचेस विन द मैचेस, कैचेस से ही आप जीत सकते हैं, और अगर कैचेस ड्रॉप करेंगे तो आपका हारना निश्चित होगा। और पहली गेंद लेकर आएंगे अपनी रोहित, रोहित वर्सेस जितेश हमें देखने को मिलेगा। रनअप में राइट आर्म ओवर द विकेट, ये घुमा दिया है, ये वाइड की अपील है जितेश पाटिल की, लेकिन 22 पैर पे लगी है इनके, और रोहित ने अपनी पहली गेंद को करवा दिया है डॉट। ये जो शशिकांत सर ने कहा कि अनिश पहले ही, ऐसी स्पोर्ट्समैनशिप होनी चाहिए मेरे हिसाब से। आप लड़ने ना आए, वो आउट है, वो आपको भी पता है आउट है, पर कुछ लोग क्या होते हैं नहीं आउट में ऐसे जीत पे अड़े रहते हैं। रोहित अपनी दूसरी गेंद लेकर वापस से डॉट, कमाल की गेंदबाजी। हमने पिछले मैच में भी देखा था, सेकंड मैच जो कि डीएक्स का था, माफ कीजिएगा तीसरा मैच, वहां पर रोहित हीरो साबित हुए थे इस टीम के, और वापस से ये 2 गेंदें डॉट करवा दी है जितेश पाटिल, प्रमुख बल्लेबाज इस टीम के, उन्हें डॉट करवा दिए 2 गेंदें। अब तीसरी गेंद वापस से राइट आर्म ओवर द विकेट। प्रज्वल कर रहे होंगे कि आप मारिए या फिर मुझे स्ट्राइक दीजिए, मैं मारने की कोशिश करूंगा। तीसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट, रोहित घुमा दिया है सामने की ओर। ये कैच के लिए मेरे हिसाब से ट्राई करना चाहिए था, पर ये सेफ चुना, ये इंजरी हो सकती है, चेहरे पे गेंद लगी है, और ये 3 रन, 1 रन बचाया है मेरे हिसाब से, पर ये सेफ रहे। राजू था वहां पर फील्डर, वहां पर सेफ खेला उन्होंने कि अगर कैच छूटी मुझसे तो चौका जाएगा, और इसी में 1 रन बचा लिया है। स्ट्राइक पे होंगे अब प्रज्वल, 3 रन दौड़ लिए, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स, और ये थ्रो शायद से घातक साबित हो सकता था रोहित के लिए। ये मुंह पे लगी है उनके गेंद, क्या वो ठीक है? हमें आप पे भेजिए। हाँ, उनका संदेश आ चुका है कि वो ठीक है, और अपनी चौथी गेंद लेकर आएंगे रोहित, राइट आर्म आउट द विकेट। प्रज्वल वर्सेस रोहित, और ये कमाल का यॉर्कर और बोल्ड करवा दिया है प्रज्वल को, और प्रज्वल को जाना होगा पवेलियन बाहर, पवेलियन में डीजे। धन्यवाद डीजे। तो ये कमाल की ओवर, मात्र 3 रन देकर 1 विकेट लिया है। टेनिस क्रिकेट में डॉट बॉल्स इंपॉर्टेंट होते हैं, और 46 पे 4 विकेट के नुकसान पर आखिरी 2 गेंदें इस इनिंग की। ये घुमा दिया है सामने की ओर, यहाँ पे वापस से सेव करना चाहते थे, लेकिन ये नाकाम इस कोशिश में, और चौका। वापस से डीजे की ओर चलते हैं। प्रताप ने आकर पहली गेंद पे मार दिया है चौका। जो अच्छी खासी ओवर चल रही थी वो मिस फील्डिंग की वजह से खराब हो चुके हैं। ये वापस से कवर्स की ओर उड़ा दिया है, और ये 2 गेंदों में 2 चौके स्ट्रेट ड्राइव करके प्रताप ने मार दिए है, और इस इनिंग की समाप्ति होगी। अब डीएक्स उतरेगी, हम विनती करेंगे कि जल्द से जल्द उतरे। 54 हेलो, चला, धन्यवाद डीजे।
तो चलते हैं अब परीक्षित शिंदे के पास, अगली कमेंट्री वही करेंगे। कोणताही वेळ न दवडता डेक संघाने लवकरात लवकर आपली प्रथम जोडबोली मैदानात पाठवायची आहे, तर सायरा स्पोर्ट्सला विनंती करते की लगोलग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। 54 धावन कुठून 55 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे ते डेक स्पोर्ट्स संघाला। डेक स्पोर्ट्स संघाने जर या धावसंख्यांचा जर पाठलाग करायचा असेल तर नक्कीच चरण पाटील असतील, राजीव म्हात्रे आणि तिसरा महत्वाचा त्यांचा तुर्पाचा एक म्हणजे सुशांत म्हात्रे, या 3 मुख्य फलंदाजांना क्रीजवरती राहणं गरजेचं असणार आहे। तरच जर गोलंदाजीचा विचार केला, सायरा स्पोर्ट्स संघाकडे उदय म्हात्रे असतील, जितेश पाटील, प्रताप म्हात्रे 3 प्रमुख गोलंदाज त्यांच्याकडे आहेत। इतकं सहजासहजी धावा काढून देणारे नाहीत हे गोलंदाज। जर तुम्ही विचार करत असाल की आपण बिग हिट मारू शकतो या गोलंदाजीवर, तितकंच शक्य नाही आहे, परंतु प्रयत्न करण्यात काही हरकत नाही। चला डेक संघाला विनंती करतो की जोडबोली मैदानात उतरवायची आहे। 54 धावा कुठून 55 धावसंख्यांचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे या डेक स्पोर्ट्स संघाकडे। तर चरण पाटील यांच्या सोबत त्यांची साथ देण्यासाठी मैदानामध्ये उतरले गेलेत ते म्हणजे सुशांत म्हात्रे, स्वतः कर्णधार। त्यांनी देखलं की चरण एक चांगल्या टच मध्ये असणारा खेळाडू आहे। चरण पाटीलच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑक्शन ज्यावेळी आपला झाला त्या ऑक्शनच्या 3 फेऱ्यांमध्ये त्याला अनसोल्ड केलं होतं, कोणी घेत नव्हता। नंतर त्यांना डीएक्स टीमने विश्वास दाखवून डीएक्स टीमने शेवटच्या राऊंड मध्ये त्यांनी खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर त्यांनी त्यांची जी जागा आहे ते डीएक्स स्पोर्टला दाखवून दिलेली आहे आणि इतर संघाला देखील दाखवून दिलेले की मला डीएक्स संघाने का निवड केलेली आहे हे दाखवून दिले। जर चरण पाटीलचं एक बोलायचं झालं तर राधाकृष्ण क्रिकेट क्लब वशेनी यांच्या या संघामधून देखील तो खेळला जातोय चरण पाटील। चला जितेश पाटील लवकरात लवकर क्षेत्रातून सजवून घ्यायचं आणि आपल्याला आता मेगा फायनलचा मुकाबला खेळवायचा आहे। या दिवसामधील दिवस दुसरा वशिनी प्रीमियर लीग पर्व 5व्या प्रथम षटक प्रगती पथावर जितेश पाटील ऑन द बॉलिंग ट्रॅक। तर त्यांचा सामना करण्यासाठी प्रथमतः डीएक्स स्पोर्ट्स संघाचे 2 प्रमुख फलंदाज सुशांत म्हात्रे आणि त्यांची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईक एंडला चरण पाटील दिसत आहेत आपल्याला। चला पंचांना विनंती करतो तुमचा जर इशारा असेल तर सामन्याला सुरुवात। ओके, द गेम इज ऑन। वशिनी प्रीमियर लीग पर्व 5वे या आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा मुकाबला डीएक्स स्पोर्ट्स वर्सेस सायरा स्पोर्ट्स वशेनी। सायरा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करून 54 धावा कुठून 55 धावसंख्यांचं उद्दिष्ट ठेवलंय। डीएक्स स्पोर्ट्स संघासमोर मला वाटतं तिथं जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि पहिलाच चेंडू आणि पहिलाच हादरा बसतो डीएक्स संघाला। सुशांत मात्र बॅक टू द पवेलियन, वाजव डीजे। सुशांत म्हात्रे परतल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी डीजे हे प्रमुख 3 जे फलंदाज आहेत डीएक्स स्पोर्ट्स संघाचे ते 3 फलंदाज तुम्ही टिपले तर तुमच्या हातात विजय आलाच म्हणून समजा। सायरा स्पोर्ट्स संघाला हे प्रमुख 3 फलंदाज असणार आहेत, त्यांच्यावर तुम्ही जर जोर लावला विकेट घेण्याचा तर नक्कीच तुमच्या हातात विजयश्री मिळवूनच राहतील। पुन्हा एकदा जितेश पाटील तयार। ओहो काय गोलंदाज, मला वाटतं इथं स्लोवर पद्धतीचा चेंडू केला होता। राजीव म्हात्रे यांना काही समजलं नाही। राजीव म्हात्रे समोरच्या चेंडूवरती हजर राहिलेले होते, परंतु जितेश पाटील तितक्या ताकदीने बोटानं चेंडूवर बोट फिरवली गेली, त्यांनी स्लोवर पद्धतीचा चेंडू एक टाकला गेला। या राजीव म्हात्रेला फसवण्यात यश प्राप्त केलं जाते जितेश पाटील यांनी। पुन्हा एकदा तिसरा चेंडू 55 धावसंख्यांचं उद्दिष्ट, काही होऊ शकते सामन्यामध्ये, कोणताही खेळाडू कुठल्याही क्षणी इथं यशस्वी होऊ शकते। हो पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने जातो चेंडू, तिथं
इथं झेल खाली क्षेत्र झेल जमिनीला दान. एक धाव तर बोलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. तिसरी धाव सुद्धा इथं यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. मला वाटते थोडीशी दमछाक होताना दिसते चरण पाटील यांची. नक्कीच तिथं एक दोन धाव होत्या, तिथं एक बोनस स्वरूपात तिसरी धाव दिसत सुद्धा त्यांनी पळून काढलेली आहे. इथं कुठेतरी क्षेत्ररक्षण थोडस लूज पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. झेल होता तो झेल जमिनीला दान, त्यानंतर एक धाव वाचवायची होती, ती तिसरी धाव दिली गेली. उदय म्हात्रे यांनी, उदय म्हात्रे देखील चांगले क्षेत्ररक्षक आहेत असं म्हणून चालणार नाही की त्यांच्या हातून झेल सुटला त्यामुळे त्यांचा दर्जा कमी झाला पाहिजे, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणासोबत चांगली बॅटिंग त्यांनी अद्याप या सीझन मध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा चरण पाटील तयार, क्षमता आहे, काही होऊ शकते. फ्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावून टाकलाय, हवेत आहे चेंडू. पाहूया अनिश पाटील काय करतात. पुन्हा एकदा तीच चुकी जी उदय म्हात्रे यांनी केली होती तीच चुकी पुन्हा एकदा रिपीट करताना दिसत आहेत अनिश पाटील. रनिंग थ्रू मध्ये मला वाटते तिथं झेल पकडणं तितकं सोपं नसतं. आपण 1983चा वर्ल्ड कप बघितला तर कपिल देव यांनी सर्कल मधून बाहेर जाऊन कॅच पकडला होता रनिंग मध्ये. तो कॅच एक मला वाटते ऐतिहासिक कॅच ठरला गेला होता क्रिकेट इतिहासामधील. पुन्हा एकदा जितेश पाटील तयार. हो काय फटका मारला, एक चेंडू मला वाटते तिथं टप्पा जाऊन सीमा रेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली गेली तर विशाल म्हात्रेला परतल्यानंतर देखील इथं चरण पाटील थांबायचं नाव घेत नाही. 9 धावसंख्या झालेली आहे डेक स्पोर्ट्स संघाची. शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा 16 ओव्हर पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेऊन सचिन पाटील यांच्या वज्रमुठीत कैद केला जातो. जेल परतावं लागतंय इथं चरण पाटील आला. चरण पाटील बॅक टू द पवेलियन. वाजव डीजे. धन्यवाद डीजे. काय जितेश पाटील यांचा गेम प्लॅन होता. प्रथम षटक घेऊन आले आणि 2 प्रमुख फलंदाज त्यांनी परतवले डेक संघाचे. तिथे त्यांना मला वाटते 50% जो सामना आहे तो स्वतःच्याकडे झुकून ठेवलेला आहे जितेश पाटील यांनी. काय मला वाटते त्यांच्या कर्णधार पदाला इथं मात्र इथं नक्कीच दाद दिली जाईल. पुन्हा एकदा थोडस 2 षटकांच्या नंतर तुम्ही ड्रिंक ब्रेक घेऊ शकता. ओके. हॅलो. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाहीये. आणि या दोन्ही संघांचं स्वप्न असेल की या VPLच्या करंडकावर आपलं नाव कोरलं जावं. प्रथमच VPL या 5व्या पर्वामध्ये डेक्स या संघाने आपलं नाव नोंदलं आहे आणि चांगली कामगिरी देखील केली आहे. या सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत आणि नक्कीच त्यांचं स्वप्न असेल की फायनलच्या सामन्यात आपण खेळावं आणि विजय मिळवावं. त्यासाठी आता मात्र त्यांना खेळणं गरजेचं आहे. किती थोडस थांबवतोय. चारही बाजूंनी टाळ्याचा गजर झालेला आहे. विराट कोहली शतक झालेलं आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक. प्रताप म्हात्रे इथून संकट मारावर मात करू शकतो का डीएक्स संघ. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बनवते. झेल बाद होऊ शकतो आणि झेल सुटला गेलाय. धन्यवाद डीजे. डेक संघाला सांगू शकतो की संकटांना घाबरून जर तुम्ही पळून जात असाल तर संकट तुमच्या मागे येत राहील आणि संकटावर दमदारपणे तुम्ही सामोरे गेलात तर संकट तुमच्यापासून दूर पळून जातील. संकटावर अशा प्रकारे तुटून पडाय की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच रचला गेला पाहिजे. इथं डेक संघ हार मानायला तयार नाही. ज्या गोष्टीची भीती आहे ना त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा. सरळ. हो आता प्रेशर इथे मला वाटतंय प्रताप म्हात्रे यांच्या खांद्यावरती दिसतोय. राजीव म्हात्रे या यंदाच्या मोसमामधील फॉर्मचा फलंदाज असला तरी प्रताप म्हात्रे यांच्या देखील एक अनुभव चांगला आहे. काही होऊ शकते. त्यांच्या देखील मध्ये अंगामध्ये क्षमता आहे. हो चेंडू भिरकावून दिला. झेल खाली क्षेत्र लक्षात. पाहूया काय होतंय. स्वतः करणारा जितेश पाटील कोणतीही चूक करत नाही. झेल बाद.
मात्र बॅक टू द पवेलियन वाजव. धन्यवाद डीजे. अमन बघत कुठं असतील त्यांनी VPL 2025 सर्वे सर्व जीवनजी गावण यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला गेम स्पीडअप करायचा आहे. पुन्हा एकदा राजू म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. अक्षय पाटील डावखुरा फलंदाज असला तरी थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवायला लागते. पुन्हा एकदा प्रताप म्हात्रे तयार. मोठा हादरा दिला जातो DX संघाला. काही होऊ शकते. पुन्हा एकदा ओ हो मला वाटतं स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडू चुकून काढलेला आहे. एक धाव तिथं निश्चितच. दुसरा धावचा प्रयत्न नाही परंतु तिथं जितेश पाटील स्वतः फील्ड करतोय चेंडूला. तोपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाहीत. एक धाव तिथं पळून काढण्यामध्ये यशस्वी ठरला जातोय. हे DX संघाचे 2 फलंदाज. पुन्हा एकदा रोहित पाटील ऑन द स्ट्राईक. गोलंदाजी मध्ये चांगला चमत्कार केला असला तरी इथं DX संघाला या संकटातून जर तुम्हाला काढून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला चमत्कार हा करावाच लागेल. ही ट्रॉफी नाही तर तुमच्या स्वप्नात येईल. जर इथून तुम्ही जर हरलात तर ही ट्रॉफी तुम्हाला सतत सत्वत राहील. सतत सत्वत राहील. कितपर्यंत येऊन आपण उंबरठा का नाही क्रॉस करू शकलो विजयाचा ते तुम्हाला सतत एक मनामध्ये शंका निर्माण करून जाईल. पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षण रोहित पाटील साठी डीप केलं जात आहे. चला पंच स्पीडअप करायचा आहे गेम. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 15. ओ हो मला वाटतं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला आहे चेंडू. एक बाउन्स गेलेला आहे. सूरज पाटील फिर करतोय चेंडूला. एक धाव तिथं काही रोखू शकत नाही. एकेरी धाव संख्येचा इथं काम नाही. आता तुम्हाला जर थोडासा सामना फ्री करायचा असेल तर कुठेतरी मोठे पटके येणं गरजेचं आहे. अक्षय पाटील यांना रुद्ररूप धारण करणं गरजेचं आहे. अक्षय पाटील आणि रोहित पाटील दोन्ही फलंदाजांवरती पूर्णपणे दबाव तंत्र टाकला गेला. जितेश पाटील यांच्या सर्व खेळाडूंनी पुन्हा एकदा पंचांना पार करून प्रताप मध्ये तयार. ओहो भिरकावून दिला चेंडूला. पाहूया काय होतंय. 1 बाउंस सेफली हँड आणि जिते अनिश पाटील फील्ड करतोय चेंडूला. एक धाव पळून काढलेले आहे. थोडस क्षेत्ररक्षणाबाबत मला वाटते सचिन पाटील यांना पूर्णपणे दाद दिली जाईल कारण प्रत्येक खेळाडूच्या बॉडी अँगलने इथं क्षेत्ररक्षण सजवलं जाते. सचिन पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पूर्ण अनुभव पणाला लावताना दिसतात. एक सिनियर मोस्ट खेळाडू संघामध्ये त्या सायरा स्पोर्ट्स संघामध्ये आहे. त्यांचे ऑनर आमचे इथे बसलेले आहेत. रुपेश पाटील कुठेतरी स्मित हसतं त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा. हो हो जमीन कार्पेट शॉट. एक धाव तिथं पळून काढलेले आहे. जितेश पाटील फील्ड करतोय चेंडूला. एक धाव. एकेरी दुहेरी इथं धावांचं काम नाही. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धाव संख्या पाहिली तर 2/18. तर 2 षटकांचा वाद निकेल संपल्यानंतर मी घेऊन चलतोय मयूर पाटील यांच्याकडे. धन्यवाद परीक्षित शिंदे. दरम्यान चाललेल्या सामन्यामध्ये 2 षटक तर संपलेले आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. आता मात्र शेवटचे ते हाणामारीचे 2 षटक असतील. त्याच्यामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे जर आपल्याला विजयाचा उंबरठा पार करायचा असेल आणि फायनल मध्ये 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज जर बघितलं गेलं तर रोहित आणि अक्षय चांगले असे खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटिंग मध्ये त्यांच्या मनगटामध्ये देखील मोठे फटके मारण्याची पॉवर आहे. परंतु ज्या प्रकारे भारतीय संघामध्ये महेंद्रसिंग धोनी यष्टांच्या पाठीमागे राहून सर्व क्षेत्ररक्षण पांगवायचा अशा प्रकारे अनुभव असलेला जुना जाणता सचिन तो देखील ऍज इट इज जसं बॅटर खेळतोय त्याप्रमाणे फिल्डिंग लावताना दिसतोय आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या संघासाठी सायरा स्पोर्ट्स साठी झाला होता. आता पाहूया उर्वरित 2 षटक बाकी आहेत आणि बॉलिंग साठी आमंत्रित करतोय तो कर्णधार जितेश. कोणावर विश्वास दाखवतोय. सूरज पाटील याच्यावर विश्वास दाखवलाय. आतापर्यंत चांगली बॉलिंग करत असताना या आपल्या
षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो आपल्या संघासाठी, परंतु त्याच्या समोर असलेला ताकदीचा आणि अनुभवी फलंदाज रोहित, त्याने याआधी त्याच्या कारकिर्दीमध्ये जेवढे सामने तो खेळला क्रिकेटमध्ये तेवढ्या क्रिकेट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती बॉलिंग आणि बॅटिंगच्या माध्यमातून. पण आता संघाला खरी गरज आहे आपल्या डेक स्पोर्ट संघाला विजयाची, कारण 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. राईट आर्म ओव्हरचा मारा सूरजचा, 4-5 पावलाचा रनअप. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, परंतु रोहितला काही समाचार घेता आला नाही. कुठेतरी तो स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता. जर आडव्या बॅटीने हा चेंडू खेळला असता तर नक्कीच चेंडू सीमारेषे पार गेला असता, परंतु सूरजने मात्र त्याला काही असं करू दिले नाही. फक्त एक धाव काढण्यास यशस्वी ठरला हा रोहित. पण एका दुःख्या धावाने आता काही होणार नाही आहे, कारण 37 धावा 12 चेंडू, त्यासाठी काही मोठे फटके येणं गरजेचं आहे आपल्या संघाला जर विजयी करायचा असेल. पण आता अक्षयला मात्र आता बॅट आपली तापवावी लागेल. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल या सूरजची. स्लो डिलिव्हरी केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा रिस्क घेत नाही हा सूरज आपल्या बॉलिंग मध्ये. कुठेतरी तो आपल्या व्हेरिएशन करतोय बॉलिंग मध्ये आणि त्याचा चकवा बसतोय तिथे असलेला बॅट्समन अक्षयला. आणि आता मात्र कुठेतरी बॉडी लँग्वेज लूज होताना दिसतोय या डेक स्पोर्टची, कारण वारंवार चेंडू आव्हान. आता मात्र मारलेला फटका, मात्र तिथे असलेलं क्षेत्ररक्षण चांगलं जजमेंट म्हणावं लागेल तिथे असलेला रोहितचं. आणि अक्षयला मात्र आता परतावं लागतोय आणि अक्षयची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे तो. धन्यवाद डीजे. ज्यांनी तुमची खरी धडपड पाहिली आहे त्यांनाच खरी तुमच्या यशाची माहिती असेल. पण ही धडपड आता आपल्याला पाहायला मिळतोय या डेक स्पोर्टची. आणि पुढे मारलेला फटका मात्र इतर स्टंपच्या पाठीमागे असलेला सचिनने मात्र यष्टराच्या उद्ध्वस्त करून ठेवल्यात. आणि चांगली बॉलिंग म्हणावी लागेल सूरजची. व्हेरिएशन दिसतो त्याच्या बॉलिंग मध्ये, कुठल्याही प्रकारचा चुकीचा चेंडू टाकत नाही आणि बॅट्समनला मात्र त्याच्यावर हवी होऊन देत नाही आहे. आणि वारंवार विकेट पडताना दिसतोय, पडझड दिसतोय या डेक स्पोर्ट संघाची. कुठेतरी त्यांचे खांदे. यानंतरचा होणारा जो फायनलचा सामना असेल त्या सामनाचा नाणेफेक मात्र तिथे पिचवरच केला जाईल. तरी पंचांनी देखील याची नोंद घ्यायची आहे आणि विजय संघाने देखील याची नोंद घ्यायची आहे. षटकातला 5वा चेंडू, पुढचा चेंडू सूरजचा. इथे मात्र तलवार तळपली होती पण रक्तपात झाला नाही आहे. चेंडू जात होतो निर्धाव. आणि आता मात्र या सामन्यामध्ये औपचारिकताच बाकी राहिलेली आहे, कारण वारंवार चेंडू इथे निर्धाव फेकले जातात सूरजच्या माध्यमातून. आणि सायरा स्पोर्ट इथे मात्र आनंदाच्या लाटा त्यांच्या गोतामध्ये येताना दिसतात, कारण जो द्वंद्व होता तो कुठेतरी शांत होताना दिसतोय. जो भीतीचा वणवा पेटला होता सहा चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मात्र
सिक्स मारावं लागेल आणि ही फक्त क्रिकेटमध्ये ठराविक क्रिकेटरच्या बॅट्समॅनतून निघालेले जसं युवराज सिंग, पण तशा प्रकारची बॅटिंग यांना करावी लागेल. कुठेतरी अनुभव कमी पडतो बॅटिंगचा कुठेतरी. आणि आता मात्र आनंदी असेल हा संघ आणि DX स्पोर्ट चांगली कामगिरी केली या सत्रामध्ये. प्रथमच या VPL पर्वामध्ये आपलं नाव नोंदलं होतं आणि चांगली कामगिरी करून सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती, परंतु अजूनपर्यंत झुंजताना दिसतात, खेळताना दिसतात, क्रिकेटचा आनंद घेताना दिसतात. आपल्या आयुष्यातला क्रिकेट काही काळापुरता थांबवल्यानंतर आता क्रिकेट खेळत असताना या क्रिकेटचा मजा घेताना दिसतात DX स्पोर्टचे सर्व खेळाडू. आणि एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आजचा हिरो ठरला आहे तो उदय. काय 2 सामने खेळलाय. कुठेतरी सायरस स्पोर्ट बॅकफुटवर असताना उदयने मात्र सावरलं, तदनंतर जितेशने सावरलं आणि आपल्या संघाला आता फायनलच्या दारामध्ये आणून ठेवलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना सायरस स्पोर्ट विपक्ष सिल्वर स्टार. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात ठेवायचं की नाणेफेक हा पिचवर केलं जाईल. सन्माननीय व्यक्तींच्या माध्यमातून टॉसविन केलं जाईल. वैरीदेव क्रिकेट क्लब वशिनी यांच्या माध्यमातून VPL वशिनी प्रीमियर लीगचे हे 5वं पर्व इथे होताना दिसतोय आपल्याला. एक जीवन गावणे यांच्या माध्यमातून इथे आयोजन केलं गेलंय आणि एक चांगलं आयोजन म्हणावं लागेल. एक चांगलं मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे. चांगलं युट्यूबच्या माध्यमातून प्रथमच आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक मॅचेस. एक शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारचं गालबोट या सामन्यामध्ये लागलं नाही आहे. पण आता मात्र हाय व्होल्टेज सामना होणार आहे. फायनलचा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. सायरस स्पोर्ट विपक्ष सिल्वर स्टार वशिनी या